हॅलो नमस्कार, तुमचं आणखीन एका व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत आहे। आता मी ध्रुवला स्कूलमध्ये घेऊन चालली आहे कारण त्याचा आज बर्थडे आहे। क्लॅप करू हां। हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डियर ध्रुव, हॅपी बर्थडे टू यू, मे गॉड ब्लेस यू, मे गॉड ब्लेस यू, मे गॉड ब्लेस यू, हॅपी बर्थडे टू यू। आणि खूप घाईघाईमध्ये स्कूलला आलो होतो कारण सध्या ध्रुवची एक्झाम सुरू आहे आणि त्यामुळे मग येता त्यांनी म्हणजे पूर्ण जेवढे त्याच्या क्लासमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी बिस्किटचे पुडे घेतलेले। पेन्सिल वगैरे तो नको द्यायचं म्हटला, बिस्किटच देऊ। आणि त्याचं असं म्हणणं होतं की ते सर्वजण माझ्या बड्डेला घरी येतील का, पण प्रत्येक जणांचे जे घरं आहेत ते खूप दूर दूर आहे आणि काही जण आजारी पण आहेत किंवा काही बरेचसे प्रॉब्लेम प्रत्येकाचे काही ना काही, जवळ कोणीच राहत नाही घराच्या। त्यामुळे मग स्कूलमध्येच आता तो सर्वांना एक एक करून बिस्किट देतो आणि ध्रुव तसा फार लाजाळू आहे, म्हणजे जास्त लवकर कुणामध्ये मिक्स होत नाही आणि ह्या ज्या टीचर आहेत यांच्याशी जास्त बोलतो। आणि त्याची जी स्कूल आहे ते घरापासून अगदी 10 मिनिटाच्या अंतरावर आहे आणि सध्या मला स्कूटी पण व्यवस्थित येत असल्यामुळे मी ध्रुवला मग मीच घेऊन येते आणि पेपर वगैरे झालं तर लगेच घेऊन जाते। त्याला म्हणत होते टीचरला पण दे, पण तो इतका लाजत होता की तो टीचरला देतच नव्हता, तू दे म्हणत होता। नंतर टीचरच्या पाया वगैरे पडला आणि मग घरी आल्यानंतर सर्व कामं आटपली आणि काल हा शेरवानी ड्रेस होता जोधपुरी, तो त्याला खूप सुंदर दिसत होता, पण आतमध्ये बनियान वगैरे न घातल्यामुळे त्याला खूप असं टोचल्यासारखं वाटलं म्हणून तो नको म्हटला, पण खूप सुंदर दिसत होता। त्याच्या बदली आम्ही दुसरा घेतलेला। तर मी दुपारी कामं आटपल्यानंतर तो ड्रेस घेऊन आले आणि आरू बघा तो ड्रेस घेऊन गोल फिरत होती, त्याला घालायचा होता तर यांनी त्याला ड्रेस वगैरे घालून दिला। केक वगैरे आणून फ्रीजमध्ये ठेवला होता, स्वयंपाक वगैरे पण बनवून झालेला। काय म्हणतो पिलू? केक आणायचा आहे? डेकोरेशन वगैरे काहीच केलं नव्हतं, सिम्पलसा आपलं खुर्ची वगैरे ठेवली आणि टेबलवरती केक वगैरे आणून ठेवलेला। तर या इकडे बघा ध्रुवचं मी ऑप्शन करून घेते आणि हा ड्रेस ध्रुववरती खूप छान दिसत होता। आणि जेव्हा मी दुपारी ड्रेस घ्यायला गेले त्यावेळेस तो म्हटला की हां मम्मी घे, मी घालतो। आणि जो दुसरा आहे तो लगेचच त्याला सांगितलं होतं केक कट केल्यानंतर तो घाल म्हणून। जरा तो म्हणजे काय म्हणतात टी शर्ट वगैरे आहे त्याच्यामुळे सॉफ्ट असल्यामुळे, आणि हा पण सॉफ्टच आहे पण फुल असल्यामुळे त्याला गरम होतं। असे ड्रेस घालायची त्याला सवय नाही, पण कार्यक्रम वगैरे असेल तर असे ड्रेस छान वाटतात। त्यानंतर आरूने औक्षण केलं आणि आरूने त्याला साखर चारली। आणि आमच्या इथे बहुतेक सर्वांचे वाढदिवस उन्हाळ्यातच असतात। आता आरूचा 1 महिन्यानंतर आहे। हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डियर ध्रुव, हॅपी बर्थडे टू यू। राधे राधे थांब। हो तोड किती मोठं केले, छान आहे का? चला द्या नाही, किती क्लिअर दिसते माझ्या ह्याच्यात। अरे चॉकलेट आहे। अजून एकदा तुझं नाव खाल्लं का? थोडी क्रीम आवडला का केक? असे बसून समांतर घेते। बस की केक संपवतो काय? बस आणि केक वगैरे कट केल्यानंतर बघा हा ड्रेस ध्रुवने घातलेला, हा
काल आणलेला म्हणजे अगोदर आदल्या दिवशी आणि बड्डेच्या दिवशी शेरवानी घेऊन आलेली, तर तो ड्रेस घालून त्याने जेवण वगैरे केलं आणि पनीरची भाजी होती ती बाहेरून मागवलेली, कारण ध्रुवला आणि आरूला पनीर खूप आवडतं. दादा, आरू, ध्रुव आणि मी जेवण केलं, हे बाहेर गेले होते. आणि त्यानंतर बघा जेवण केल्यानंतर ध्रुवने अशा पद्धतीने सगळ्या म्हणजे हॉलमध्ये हे जी छोटे छोटे खेळणे आहेत पूर्ण हॉलमध्ये पसारा केलेला. आणि आता म्हटलं की बस झालं, आता टी व्ही वगैरे पाहतच तो खेळणे खेळत बसलेला. सगळं आवरलं, झाडून वगैरे हॉलमधली जेवण केलेली फरशी वगैरे स्वच्छ पुसून घेतली. त्यानंतर जे भांडे होते किचन ओटा मी अगोदरच क्लीन केलेला, म्हणजे स्वयंपाक झाला होता तेव्हाच. आणि त्यानंतर जी भांडी होती ती गॅसवरती किचन ओट्यावरती घासून ठेवलेली, सिंकमध्ये बसत नव्हते, त्यामुळे सर्व भांडे घासून वगैरे आता मी टोपल्यामध्ये लावून देते. आणि रोजच्या रोज म्हणजे संध्याकाळी जे भांडे असतात जेवणाचे स्वयंपाकाचे तर मी ते रात्रीचेच घासून ठेवते, सकाळी शिल्लक ठेवत नाही, कारण मला खूप कंटाळा येतो सकाळी उठल्यानंतर भांडे वगैरे असतील तर ते बघूनच म्हणजे काय म्हणतात मूड जातो असं म्हटलं तरी चालेल. त्यामुळे मग थोडी का असना किंवा जास्त का असना ते रात्रीच घासून ठेवलेली बरी, त्यामुळे मी ते रात्रीच घासून ठेवते. आणि इकडे बघा ध्रुव हळूहळू एक एक त्या बॉक्समध्ये त्याचे खेळणे भरतोय. तर अशा पद्धतीने ध्रुवाचा बड्डे सेलिब्रेट केला. कसा वाटला ब्लॉग आजचा कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.